आय विल वेट फॉर अ साईन फ्रॉम यू. तुमच्याकडून काही ना काहीतरी संकेत त्यांना मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. ते वाट पाहत आहेत साईनची, संकेताची. हे लेसन होते तुमच्या पास्ट लाईफपासून सुरू झालेले, की कार्मिक जेव्हा तुम्हाला फसवतात जाळामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. तुम्हाला समथिंग इज फाईट. इथे आपल्याला दिसते हे दोन लोक, हे पांढरे पांढरे आहेत बघा. हे दोन लोक फाईट केलेलं आहे तुमच्यासाठी. कोणीतरी फाईट म्हणजे भांडणं झालेले आहेत तुमच्यासाठी, वादविवाद झालेले आहेत, किंवा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरचे वादविवाद झालेले आहेत असं इथे दिसून येत आहे. परंतु हा जो फायटर आहे, हा जो वादविवाद करणार आहे, भांडणार आहे, हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला कोणाची एनर्जी मिळते, मेसेजेस काय मिळतात. तर लेट्स सी, पाहूया. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मेडिटेटिव्ह क्वेश्चन्स. लेट्स सी, पाहूया आज काय एनर्जी मिळते आपल्याला. सुरुवातीला आपण तुमची एनर्जी घेत आहोत. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. ओके, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत, मे बी असू शकतं सध्या कसलं तरी बर्डन मध्ये आहे, कशाचं तरी टेन्शन आहे, किंवा काहीतरी असं आहे, सॅडनेसची ऊर्जा आहे. मे बी असू शकतं बऱ्याच गोष्टींचं टेन्शन आहे, किंवा माहिती नाही कशाचं टेन्शन आहे, हे पण माहिती नाही. तर कलेक्टिव्हची एनर्जी आहे. तर कधी कधी असंही होतं की आपली एनर्जी नसते, पण आपण इतरांची एनर्जीनुसार आपल्यावरती त्याचे परिणाम होतात आणि आपल्यालाही तसंच वाटायला लागतं. जसं की असं होतं की दुसऱ्या दुःखी असल्यावर आपल्याला पण त्याचे व्हायब्रेशन जाणवतात आणि आपणही दुःखी होतो. घरात जर असं वातावरण असेल, बाहेर जर असेल, आणि आता तर आपण पाहतोय की काय चालू आहे सगळीकडं, आणि त्याचा परिणाम असा सगळ्यांच्या व्हायब्रेशनवरती होतो आणि इमोशन्सवरतीही होतो. तर दिसून येत आहे मे बी कोणीतरी खूप जास्त येथे जे व्यक्ती आहे, मेल फिमेल कोणी असो, खूप जास्त बर्डनमध्ये आहे. मेल्सची ऊर्जा आहे, असू शकतं कोणी इतर फिमेल ऊर्जा त्यांना खूप जास्त बर्डन टाकत आहे, किंवा फिमेलही असू शकतात ज्यांना मेल्सची ऊर्जा म्हणजे पुरुषांची ऊर्जा इथे बर्डन मध्ये घेऊन जात आहे. बर्डन मीन्स दडपण, सतत असं एक काहीतरी धाक, दबाव, असं काहीतरी ऊर्जा तंत्र खूप जास्त कोणाचे तरी प्रेशर, अंडर प्रेशर काम करत आहे असं वाटत आहे. आणि सतत एक ओझं आहे, सतत एक काहीतरी असं आहे जे मे बी हे रिलेशनशिप जे आहे, रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, किंवा करिअरमध्ये सुद्धा असू शकतं. सध्या तुम्ही जिथे वर्किंग प्लेसमध्ये आहात तेथेही काही दबावयुक्त परिस्थिती आहे, किंवा असू शकतं पास्टच्या काही एनर्जी आहेत ज्या तुम्हाला सतावत आहेत. अँड आपल्याला असंही दिसून येतंय की खूप जास्त अशा ठिकाणी असू शकतं खूप जास्त तुम्ही अडकलेले आहात, स्टक आहात. सध्याची जी काही सिच्युएशन आहे मे बी त्यामध्ये स्टक आहात. सो एक प्रकारे शांतता आहे, शांतताही आहे, आणि एक प्रकारे बर्डनही आहे, दबावयुक्त इथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. सो ही फॅमिलीच्या संदर्भात आहे, रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, करिअरच्या संदर्भात आहे, किंवा तुम्ही जिथे सध्या वर्किंग आहात, काम करत आहात, तेथेही ही ऊर्जा असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कॉम्प्रोमाइज करत आहात सध्याच्या सिच्युएशनमध्ये. काही तुमच्या मनासारख्या गोष्टी नाही आहेत, परंतु तुम्ही ॲडजस्ट करत आहात. काही अशी घटना घडत आहे तुमच्या आजूबाजूला, परंतु तुम्हाला ते वाटत आहे की हे योग्य नाही आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही ते कन्झ्युम करत आहात, कॉम्प्रोमाइज करत आहात. बिकॉज असू शकतं की तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही सध्या, किंवा बाहेर पडण्यासाठी वेगळा कुठला मार्ग नाही आहे, किंवा असू शकतं काही जे गोष्टी आहेत त्या तुमच्या मनासारख्या नाही आहेत, पण सध्या त्यातून बाहेर पडणं कदाचित तुम्हाला शक्य नाही आहे.
तर ही 6 ची ऊर्जा खूप जास्त आलेली आहे. 6 नंबर, हे पण 6 नंबर आणि ही पण 6 नंबर. तर ह्या 6 नंबरच्या ऊर्जा आलेल्या आहेत. तर असू शकतं तुम्ही सध्याच्या कनेक्शनमध्ये ज्यांच्यासोबत आहात, रिलेशनशिपमध्ये ज्यांच्यासोबत आहात, मॅरिड ज्यांच्यासोबत आहात किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा ज्यांच्यासोबत आहात त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात. तुम्हाला ते नातं नको आहे तुमच्या जीवनामध्ये, बिकॉज दे आर नॉट युअर ड्रीम पार्टनर. जसं की तुम्ही स्वप्नामध्ये जसं अपेक्षिलं होतं की आपल्या जीवनामध्ये असे पार्टनर येतील, परंतु ते तुमच्या अपेक्षेसारखे नाही आहे किंवा ॲटलिस्ट त्याच्या जवळपासही नाही आहे. त्यामुळे ते दिसून येत आहे तुम्ही नाराज आहात किंवा तुम्हाला सध्या कॉम्प्रोमाइज करावं लागत आहे. जे तुम्ही पाहिलं होतं स्वप्न त्या अकॉर्डिंग तर काही इथे घडलेलं दिसून आलेलं नाही आहे. तर आजची ऊर्जा जी आहे ती मे बी तुमच्या कनेक्शनच्या संदर्भामध्ये आहे, जिथे तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात आणि बर्डनही खूप जास्त तुमच्या आजूबाजूला आहे. काही ज्या गोष्टी तुमच्या आता लक्षात येत आहे, असू शकतं इथून मागे तुम्ही करत होता, तुम्हाला वाटत होतं ठीक आहे आपण असंच करूया, आपल्याला हेच करणं गरजेचं आहे, आपल्या भोवती आपल्या बाबतीत जसं घडत आहे असंच घडत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवन चालवत होतात, परंतु येथे दिसून येत आहे काही अवेअरनेस तुम्हाला आलेली आहे. नात्यांच्या संदर्भात, ऊर्जांच्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत आणि त्यातून तुम्ही बरेच काही शिकलेलेही आहात. बरेच काही तुम्ही त्या ऊर्जेशी कसं डील करायचं, काय करायचं हे तुम्ही शिकलेलेही आहात असंही येथे दिसून येत आहे. एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात सध्या. असू शकतं काही जे आहे पीस, शांती तुम्हाला हवी आहे, त्या शांतीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. भलेही सध्या कॉम्प्रोमाइज असेल, भलेही तेथे तुम्हाला आनंद नाही आहे, तेथे तुम्हाला सुख नाही आहे, तेथे तुमच्या मनासारखं वातावरण नाही आहे, दबावयुक्त परिस्थिती आहे, परंतु तरीसुद्धा एक तुम्हाला वाटत आहे की ठीक आहे ॲटलिस्ट वादविवाद तरी नाही आहे, ॲटलिस्ट काही म्हणजे आपल्याला आहे तिथे सुरक्षितता तरी आहे, सिक्युरिटी तरी आहे, म्हणजे नो डिबेट, नो व्हायलन्स. सो अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे तुम्ही सध्या पीसमध्ये असण्याची शक्यता आहे किंवा कदाचित तुम्ही असं समजत आहात की ठीक आहे काही असू दे, थोडी गैरसोय असेल किंवा घरामध्ये असू शकतं थोडीशी गैरसोय आहे, कॉम्प्रोमाइज करत आहात तुम्ही सध्याच्या सिच्युएशनला, परंतु एक ठीक आहे पीस आहे, शांतता आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही थोडं आतून जे आहे थोडं रिलॅक्स आहात. सध्या कुठली डिबेटची एनर्जी नाही, कुठली वादविवादाची एनर्जी नाही आहे, त्यामुळे तुम्ही सध्या एक पीसफुल सिच्युएशनमध्ये आहात, बॅलन्स साधत आहात, बॅलन्स साधलेला आहे तुम्ही. बघा कसं असतं, गैरसोयीमध्ये सुद्धा एक सोय असते. सो जेथे जेथे गैरसोय असते तेथे काही ना काहीतरी आरामदायक स्थिती तरी असतेच. समजा त्यामुळे तुम्ही ती सिच्युएशन निवडलेली आहे. असू शकतं तुम्हाला गैरसोय आहे किंवा तुम्हाला तेथे ॲडजस्टमेंट करून राहावं लागत आहे, कॉम्प्रोमाइजची सिच्युएशन आहे, परंतु काहीतरी जे आहे जे बेनिफिशियल आहे, जे तुमच्यासाठी, तुमच्या सोलसाठी, तुमच्या आत्म्यासाठी जे तुम्हाला वाटतं ठीक आहे निदान हे तरी आहे, त्यामुळे तुम्ही तेथे राहत आहात असंही येथे दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिलिंगकडे लक्ष देत आहात. मे बी तुम्ही हार्ट चक्रा मेडिटेशन करत आहात, हार्ट चक्रा तुमचा ओपन आहे किंवा त्या अकॉर्डिंग तुम्ही काहीतरी कार्य करत आहात किंवा असंही येथे दिसून येत आहे. मे बी काही दुःखी आहे, कोणी जे आहे ते दुःखी आहे किंवा कोणीतरी असं आहे जे आनंदी आहे. तर हे दोन्ही गोष्टी बॅलन्स साधल्या जात आहेत, कारण की हे दोन्ही तुमच्या कर्माची फळं आहेत आणि ते सध्या तुम्ही जे काही घडत आहे ते तुमच्या कर्माच्या अकॉर्डिंग घडत आहे. सो सध्या जे काय आहे ते तुम्ही पुढे घेऊन जात आहात. तर ही ऊर्जा माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद आहे. असू शकतं भूतकाळातील काही गोष्टी तुम्हाला खूप जास्त आठवत आहे. मे बी भूतकाळातील ऊर्जा, भूतकाळातील गोष्टी घडून गेलेल्या त्यांच्याशी तुम्ही काहीतरी आठवण, मे बी हे तुमच्या पास्ट लाईफशी असू शकतं. काहींच्या पास्ट लाईफशी ह्या गोष्टी निगडीत आहेत, जे की मला कार्ड मिळालेलं होतं. ओके ठीक आहे. तर जी बॉटमची ऊर्जा आहे सॉरो. तर ही दुःखी एनर्जी आहे ती पास्टची आहे, पास्ट लाईफची. तर मे बी जे काही तुम्हाला येथे 6 नंबर येथे दाखवला जात आहे, तर मे बी असू शकतं काही जे आहे ते पास्ट लाईफशी म्हणजे मागच्या जन्माशी काही गोष्टी निगडीत आहेत. लेट्स सी, पाहूया काय आहेत त्या. ओके ओके अगेन
अगेन हे कार्ड आलेलं आहे जे की सध्या तुम्ही ज्यांचा विचार करत आहात किंवा जे तुमचे सध्याचे पार्टनर आहे, कनेक्शन आहे, तर दिस इज नॉट दिस लाईफ कनेक्शन. ह्या लाईफमधलं नाही आहे, तर हे पास्ट लाईफचं कनेक्शन येथे दिसून येत आहे. मागील जन्माची ऊर्जा येथे दिसून येत आहे. मे बी मागील जन्मामध्ये अशा काही गोष्टी घडून गेल्या होत्या ज्या पुन्हा तुम्ही रिपीट करत आहात इन दिस बर्थ. ह्या जन्मामध्ये सुद्धा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. तर येथेही बघा, हे दिसते एक राजकुमारी आहे आणि हे तिचं स्वप्न आहे. ड्रीमचं कार्ड आहे. ड्रीम म्हणजे स्वप्न. तर हे जे स्वप्नामध्ये ती सगळं पाहते आहे ॲक्च्युली तिच्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे. कधी घडून गेलेलं आहे? पास्ट लाईफमध्ये घडून गेलेलं आहे. जसं की येथे दिसून येत आहे खूप जास्त प्रेम, खूप जास्त एखाद्याच्या विषयी आत्मिक लगाव, आत्मिक प्रेम. तर आत्मिक नातं असू शकतं, शिवशक्तीचं नातं असू शकतं, डिवाइन लव असू शकतं. तर येथे दिसून येत आहे. तर असू शकतं मागील काही काळामध्ये, म्हणजे मागच्या जन्मामध्ये समथिंग इज फाईट. इथे आपल्याला दिसते हे दोन लोक, हे पांढरे पांढरे आहेत बघा, हे दोन लोक फाईट केलेलं आहे तुमच्यासाठी. कोणीतरी फाईट म्हणजे भांडणं झालेले आहे तुमच्यासाठी, वादविवाद झालेले आहेत किंवा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरचे वादविवाद झालेले आहेत असं इथे दिसून येत आहे. परंतु हा जो फायटर आहे, हा जो वादविवाद करणार आहे, भांडणार आहे, हा रडलेला आहे खूप जास्त. खूप क्राईम झालेला आहे, ते खूप जास्त असं झालेलं आहे की तुमच्यासाठी कोणीतरी भांडणं केलेले आहे, तुमच्यासाठी कोणीतरी वादविवाद केलेले असू शकतं. दोन लोकांमध्ये वादविवाद झाले होते तुमच्यासाठी आणि तेच गिल्ट आहे, असू शकतं तेच गिल्ट आहे जे आतापर्यंत इथे पुढे पुढे फॉरवर्ड झालेलं आहे, पुढे पुढे चाललेलं आहे. तर इथे ऊर्जा कार्मिकची आहे. कार्मिकमुळे भांडणं झालेली आहेत तुमच्यामध्ये. कार्मिक पर्सन, थर्ड पार्टी पर्सन तुमच्यामध्ये होता कोणीतरी, ज्याने तुम्हाला आणि त्या तुमच्या पर्सनला मागच्याही जन्मामध्ये भेटू दिलं नाही आणि ह्याही जन्मामध्ये तुमच्यामध्ये ते एक पॉलिटिक्स करत आहे, तुमच्यामध्ये काही ना काहीतरी दुरावा निर्माण करत आहे. असू शकतं तुमच्या पार्टनरला कदाचित ह्या जन्मामध्ये त्या गोष्टी आठवणीत नाही आहेत, परंतु तुम्हाला त्या आठवतात. कधी कधी ग्लिम्सेस, क्षण दिसतात स्वप्नामध्ये, तुम्हाला आठवतं असं काही झालं आहे आणि परंतु तुमच्या पार्टनरला ते नाही आठवत. तुमचे पार्टनर मे बी मोस्टली पूर्ण विसरून गेलेले आहेत बिकॉज दे आर इन देअर रिलेशनशिप विथ अदर पर्सन. तर ज्या पर्सनसोबत ते सध्या आहेत ते कार्मिक आहेत आणि मागच्याही जन्मामध्ये अशी कोणीतरी कार्मिक पर्सन होते, कार्मिक व्यक्ती होती, ज्यामुळे तुमचे पर्सन तुमच्यापासून दूर झाले. कशाच्या तरी कारणामुळं, कशाचं तरी काहीतरी असू शकतं कारण त्यावेळेस. आणि आता तुम्ही ज्यांच्यासोबत आहात, परंतु तुम्हाला आता सध्या त्यांच्यासोबत राहावंसं वाटत नाही बिकॉज तुम्हाला माहिती आहे की दे आर नॉट युअर ट्रू लव्ह आणि तुम्ही त्यांना सध्या सोडू शकत नाही बिकॉज ऑफ युअर कर्मामुळे तुम्ही त्यांना सोडू शकत नाही आणि कर्मा इज बॅक. बट हे एक सोल कनेक्शन आहे, पॉवरफुल कनेक्शन आहे. तर ते कार्मिक, ते दुसरे जे आहेत तुमच्या पार्टनरसोबत आहेत, त्याच्यामुळं त्यांना कदाचित सध्याच्या लाईफमधलं काही आठवत नाही आहे, परंतु ज्यावेळेस त्यांना आठवेल की ते सध्या ज्यांच्यासोबत मॅरिड आहेत ते सुद्धा कार्मिक आहेत अँड दे आर नॉट, ते त्यांचे ट्रू लव्ह नाही आहेत, त्यामुळे तुमचे पर्सन, तुमचे सोल पर्सन तुमच्याकडे येतील. सो अशाही ऊर्जा इथे आहे. तुम्हाला आत्ता सध्या ज्या ज्या गोष्टींच्या विषयी सॅडनेसची फिलिंग येत आहे ती साधी फिलिंग नाही आहे. तर युनिवर्स वॉन्ट टू टेल यू की यू विल बी इन युनियन. तर ही एक यात्रा होती तुमची जीवनाची, हे लेसन होते तुमच्या पास्ट लाईफपासून सुरू झालेले की कार्मिक जेव्हा तुम्हाला फसवतात जाळामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. तुम्हाला त्यांचं काय म्हणतो आपण त्याला, त्यांचे छुपे जे मनसुबे असतात, कारवाया असतात, त्या तुम्हाला तेव्हा कळत नव्हत्या, परंतु आता तुम्हाला कळालेले आहेत. तर तुम्ही तुमच्या सध्याच्या कार्मिक पार्टनरपासून कट ऑफ करण्याच्या तयारीमध्ये आहात किंवा तुम्हाला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा नाही आहे अँड तुम्ही राहूही शकत नाही बिकॉज असू शकतं ह्या लाईफमध्ये, ह्या बर्थमध्ये तुमचे रिअल पार्टनर तुम्हाला मिळालेले आहेत. जरी ते तुमच्यापासून दूर असले, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असला तरीसुद्धा ते तुमचे सोल पार्टनर आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सोडू शकत नाही, तुम्ही त्यांच्यापासून त्यांना विसरू शकत नाही. परंतु ह्या ज्या काही गोष्टी मागील
जन्मापासूनच्या पुढे पुढे फॉरवर्ड झालेल्या आहेत. तर त्यामुळे एक तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे. तुम्ही सध्याचे कार्मिक पर्सनला सोडू शकत नाही आहे ना. तुम्ही तुमच्या पार्टनरकडे जाऊ शकता बिकॉज दे आर मॅरिड विथ अदर स्पाऊस. अँड जेव्हा कदाचित जेव्हा तुमच्या पार्टनरची अवेकनिंग होईल, तुमच्या पार्टनरला या सगळ्या गोष्टी आठवतील किंवा दिसतील किंवा काही डिवाईन टायमिंग येईल, त्यावेळेस तुमचे पार्टनर तुमच्याकडे येतील. बिकॉज युनिव्हर्सचा प्लॅन आहे हा, ज्यांना ज्यांना असे सेपरेशनमध्ये राहावं लागलेलं आहे जन्मांपासून, तर ह्या जन्मामध्ये त्यांचं नक्कीच युनियन होईल. ह्या जन्मामध्ये नक्कीच त्यांना एकत्रित आणण्यात येईल. तर माइंडच्या गेममध्ये सध्या अडकू नका. जरी तुमच्या पुढे असे काही विचार, असे काही चिंतायुक्त गोष्टी घडत असतील, तर तो पण एक मूवी आहे असं समजा. आणि हे इमोशन्स फार काळासाठी राहणार नाही आहेत. हे पण एक इमोशन आहे, वेव आहे, ती निघून जाणार आहे. तर रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. सध्या जे काही घडत आहे त्या बाबतीत स्वीकारा, ते सध्याच्या सिच्युएशनला स्वीकारा आणि पुढे चाला. तुमचा अंतर्मनाचा आवाज ऐका, तुमचा इनर वॉइस सध्या तुम्हाला काय सांगतोय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला शांत राहायचं आहे, काही तुम्हाला करायचं नाही आहे सध्या, कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला फोर्स करायचा नाही आहे किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला सध्या फोर्सफुली म्हणजे अतिशय असं त्याच्यावरती गरज नसताना तुम्हाला तिकडे जायचं नाही आहे, तर जाऊ नका. सध्या शांत बसा आणि जे होतंय त्या गोष्टींना तुम्ही ॲक्सेप्ट करा. सो स्ट्रेसमधून बाहेर येत आहात. स्ट्रेसची ऊर्जा आहे, ट्रॅव्हलिंग आहे, ही जर्नी आहे तुमची, जी अनेक जन्मांपासून सुरू आहे. जन्मोजन्मीची ही जर्नी आहे, प्रवास आहे. त्यामध्ये अनेक अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. द फूलचं कार्ड हेच इंडिकेट करत होतं की तुम्ही अनेक अनुभव घेतलेले आहेत आणि आता त्या अनुभवांपासून तुम्ही भरपूर काही शिकलेले आहात. तर गिल्टमध्ये राहू नका, गिल्टमध्ये नका राहू. हे जे काय आहे माइंड आहे जे तुम्हाला फसवत आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की सध्याच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स घेण्याची गरज आहे, तर यू कॅन टेक गायडन्स पर्सनल रिडिंग थ्रू और टॅरोट थ्रू. तुम्ही गायडन्स घेऊ शकता, पर्सनल रिडिंग घेऊ शकता. तर येथे दिसून येत आहे गुरु तुम्हाला सहाय्य करत आहे, गुरु तुम्हाला मार्ग दाखवत आहे, गुरुच तुम्हाला पुढे घेऊन जातील. दत्तगुरूंची सेवा करत आहात तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे आणि त्यांच्या गायडन्सनीच तुम्ही पुढे जाणार आहात. एंजल्स तुमच्या सपोर्टिव्हमध्ये आहेत. तर ऑफकोर्स आपल्याला येथे ऊर्जा इंटिग्रेशनची दिसून येत आहे. तुमच्यातील इन यँगची जी ऊर्जा आहे म्हणजे स्त्री तत्व आणि पुरुष तत्व, मस्क्युलाइन अँड फॅमिनाइन ऊर्जा, नेगेटिव्हिटी अँड पॉझिटिव्हिटी, हे सगळ्या बॅलन्समध्ये येत आहेत. तर आपल्याला येथे दिसतंय की हा जो व्यक्ती आहे अर्धनारीश्वर स्वरूपामध्ये येथे दिसून येत आहे. कुंडलिनी शक्ती येथे आपल्याला दिसून येत आहे की दोघंही एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत. जर ही तुम्हाला पीस, शांतता वाटत असेल, तुमच्या पर्सनपासून तुम्ही दूर आहात बऱ्याच दिवसापासून, नो कॉन्टॅक्ट आहे, बोलणं नाही आहे, आणि तरीसुद्धा तुम्ही शांत आहात, पीसमध्ये आहात, सो इट्स साईन की तुम्ही इनर युनियनमध्ये आहात. तुमच्यामधील ज्या ऊर्जा आहेत त्या आता पूर्ण झालेल्या आहेत. हे बघा, हे पुन्हा आपल्याला इथे दिसतंय. एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे. तर ह्या दोन्ही ऊर्जा ज्या आहेत ह्या चालू राहणार आहेत, कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह, पण तुम्ही हे एक आहात, एक सोल आहात तुम्ही. त्यामुळे येथे तुम्ही इंटिग्रेशनमध्ये आहात, शिवशक्तीच्या ऊर्जामध्ये आहात. हे बघा, प्रत्येक व्हाईटमध्ये एक ब्लॅक डॉट आहे आणि प्रत्येक ब्लॅकमध्ये एक व्हाईट डॉट असतो. परंतु हे दोघं एकमेकांपासून दूर नाही राहू शकणार. जरी यांच्यामध्ये डिफरन्सेस असले तर ह्या ऊर्जा आहेत, हे yin आणि yang आहे. सो हे एकत्रीकरण होताना दिसून येत आहे. एकत्रीकरण होणार आहे भविष्यामध्ये. जेव्हा तुमच्या कुंडलिनी ऊर्जा जागृत होतील, सन अँड मून जेव्हा एकत्रित येतील, त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाच्या शक्ती या तिथपर्यंत घेऊन जातील, त्यावेळेस नक्कीच हे युनियन होईल. तुमच्या ऊर्जा सहस्त्रापर्यंत जातील, त्यावेळेस युनियन नक्की होईल 100%. तर मागचे जे काही असतात ना ते रुसवे फुगवे माइंडचे, तर ते दूर होतील आणि तुमचं पुन्हा युनियन होईल. तुमची पुन्हा डिवाइन मर्जिंग करेल. सो क्लायमेट दिस रिडिंग अँड अगेन वी आर वर्ल्ड. तर डिवाइन तुमच्यासोबत आहे, वर्ल्ड तुमच्यासोबत आहे, तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्टेड होत आहात. तर आय थिंक दिस इज युअर रीडिंग.
तर ही तुमची रिडिंग होती. सध्या तुम्ही ज्या काही विचारामध्ये आहात किंवा चिंतेमध्ये आहात त्यावरती क्लॅरिफिकेशन होतं. बॅलन्सिंग सिच्युएशन येत आहे. जो काही दबाव आहे, चिंता आहे, त्यातून मुक्त होत आहात तुमच्या सध्या मनामध्ये जे काय आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्या पर्सनचे काय फिलिंग आहे सध्या. तर ही पर्सन ऑन युअर माइंडच झाली रिडिंग. आय एम अफ्रेड टू कॉन्टॅक्ट यू. असू शकतं तुमचे पर्सन जे सध्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करू इच्छित नाही आहे, तर ते सध्या तुम्हाला फेस करण्यासाठी तयार नाही आहेत. अफ्रेड, घाबरत आहेत तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. इट वॉज माय फॉल्ट बट आय ब्लेम यू. असू शकतं त्यांच्या पण काही चुका झालेल्या आहेत, परंतु त्यांनी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. तर असंही येथे दिसून येत आहे. आय एम नॉट अवेलेबल. तर इथे सध्या तुमच्या पर्सनची फिलिंग आहे की सध्या ते उपलब्ध नाही आहे तुमच्यासाठी. आय नो आय मेस अप एव्हरीथिंग. तर त्यांना माहिती आहे त्यांच्यामुळे सगळं हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. आय लव्ह यू. सो इथे ह्याही फिलिंग आहेत त्या तुमच्याविषयी. आय विल वेट फॉर अ साईन फ्रॉम यू. तर तुमच्याकडून काही ना काहीतरी संकेत त्यांना मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. ते वाट पाहत आहेत साईनची, संकेताची. आय विश आय हॅड ट्रीटेड यू बेटर. तर त्यांना असंही वाटत आहे की जर ते तुमच्या सोबत चांगलं वागले असते त्यावेळेस तर चांगलं झालं असतं. मे बी जी आत्ता रिडिंग होती ती मी व्हाईस वर्सा दोघांसाठी असेल. कदाचित ते तुमच्यासोबत असे वागले असतील किंवा तुम्ही त्यांच्यासोबत असे वागले असाल. तर सध्या हा कर्मा गेम सुरू आहे. माय लाईफ इज नॉट ॲज टुगेदर ॲज इट सीम. तर त्यांना हे सांगायचं आहे जसं दिसत आहे तशी माझी लाईफ नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल खूप आनंदी आहे, हॅप्पी आहे, परंतु तसं नाही आहे. वी विल बी टुगेदर अगेन. आपण पुन्हा एकत्र येऊ. सो ह्याही ऊर्जा आहेत. आय होप पर्सन ऑन युअर माइंड रिडिंग होती आणि तुम्हाला रेझोनेट झाले असेल तर नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय माता महालक्ष्मी म्हणून, जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करायचे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत ज्यांना गरज असते त्यांना शेअर करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय शिवशक्ती.